नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अक्षय गोंड सर, की जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. आधी पुण्याला त्यांनी एक एक्सपिरियन्स घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आपल्या मूळ गावी परतायचं आणि पुन्हा काम करायचं. सो रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये ते चांगलं काम करतात. सो मागच्या या 7-8 वर्षांवरच्या त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो सगळ्यात आधी हा प्रश्न आहे की तुमचं स्कूल बॅकग्राऊंड, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती? तर माझं जे आहे 10वी पर्यंतचं शिक्षण ते जळगाव जामोदमध्येच झालेलं आहे. आंबेडकर स्कूल म्हणून आहे तिथे. बरोबर. त्याच्यानंतर 10वी झाल्यानंतर जळगावमध्येच काहीतरी करायचं. त्यामुळे मग इंजिनिअरिंग मधली कुठली फील्ड घ्यायची म्हणजे जेणेकरून आपण जळगावमध्येच काहीतरी करू शकू. बरोबर. तर त्यामुळे एक आपण असं ठरवलं की सिव्हिल ही फील्ड चांगली आहे. त्यामुळे मग आपण डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आपण करायचं ठरवलं. सिव्हिल इंजिनिअरिंग सर माझं 2011 ते 14 पर्यंत अमरावतीला आहे, विक्रमशिला पॉलिटेक्निक म्हणून, तिथे झालं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग साठी सर मी नाशिक इथे माझा नंबर लागला इंजिनिअरिंग करायसाठी. मग मी नाशिकला मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे दराडे यांचं, तर त्यांच्या इथे माझं सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं. तिथनंच मला प्लेसमेंट मिळाली SN जोशी कन्सल्टंट पुणे येथे. मग मी 3 वर्ष तिथे जॉब केला आणि तो जॉब सुरू असतानाच मी स्ट्रक्चर मध्ये कम्प्लीट केलंय मी. तिथनं मग SN जोशी कन्सल्टंट, न्याती, शापूरची पॉलंजीच्या काही साईट होत्या तिथे आपण काम केलेलं आहे. व्हेरी गुड. सो असा सगळा एक्सपिरियन्स राहिला, तुम्ही परत आलात आणि आता स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली आणि 50 पेक्षा माझ्या जास्त प्रोजेक्टवर आता तुमचं काम चालू आहे. सो आता आपण कन्स्ट्रक्शन रिलेटेड, सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला पुण्या मुंबईत काम केल्यानंतर आणि पुन्हा आता इथं काम केल्यावर एक जाणवलं असेल, ते म्हणजे या सगळ्या कन्स्ट्रक्शन मध्ये कामगार हा केंद्रस्थानी आहे आणि अकुशल कामगार आहे यांचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आहे सर. म्हणजे आता आम्ही पुण्याला ज्या वेळेस होतो तिथे एक स्पेशल लेबरसाठी लेबर इंजिनियर्स म्हणून तिथे एक वेगळी कॉन्सेप्ट होता. म्हणजे ते प्रत्येक वेळेस लेबरला गाईड करायचे त्याच्यामध्ये की रिस्की कामामध्ये तुम्ही काय काय सेफ्टी वापरल्या पाहिजे, काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. तिथे एक स्पेशल इंजिनियर होता आणि तो प्रत्येक त्यांच्या मुवमेंट वरती लक्ष ठेवायचा. तुम्ही साधी ड्रिल जरी करत आहे तर ड्रिलला समोरून कॅप लावलेली आहे नाही आहे, हेल्मेट घातलेला आहे का, सेफ्टी शूज आहे का. आणि तेच जर आपण आपल्या इकडे पाहतो तर त्या तेवढ्या गोष्टी फॉलो होताना दिसतच नाही. बरोबर. त्यामुळे हा एक महत्वाचा भाग. दुसरं, तुम्ही मास्टर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये केलंय म्हणून विशेषतः तुम्हाला विचारायचंय, म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन हा स्टेज अतिशय महत्वाची असते. तर या प्लॅनिंग या स्टेजचं महत्व तुमच्या नजरेतून काय सांगाल? प्लॅनिंग साठी सर साधारणतः आर्किटेक्ट लोक जे आहेत तर त्यांचं प्लॅनिंग मध्ये चांगल्या प्रकारे हात आहे. आता आम्ही पुण्या मुंबईलाही होतो तर तिथे स्पेशल आर्किटेक्ट कडनंच प्लॅन ते बनवून घ्यायचे. प्रत्येक बिल्डिंग असो आणि प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळे इंजिनियर्स आहे. प्लॅनिंग साठी आर्किटेक्ट, MEP साठी MEP इंजिनियर, स्ट्रक्चरल साठी स्ट्रक्चरल डिझायनर. आपल्या इकडे असं आहे की एकाच गोष्टी सगळ्याच तोच माणूस करतो. बरोबर. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करताय म्हणून विचारतो, ते म्हणजे बऱ्याचदा तुम्हाला हा एक प्रॉब्लेम किंवा प्रश्न नेहमी जाणवला असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे, आता याच बजेटमध्ये आम्हाला बसवून द्या. तर एक इंजिनिअरिंग म्हणून तुम्हाला एक चांगली क्वालिटी द्यायची असते आणि कस्टमरला हवं असतं त्या बजेटमध्ये. तर हे बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल कसा साधता? तर कसं आहे, आता रफ बांधकाम जे आहे आपलं स्लॅब लेवल पर्यंत, तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कॉस्ट कटिंग होऊ शकत नाही. त्याला जो खर्च लागायचा आहे, जेवढं क्वांटिटी ऑफ स्टील लागायचा आहे, सँड लागायची आहे, रेती लागायची आहे, तेवढ्या गोष्टी त्याला लागणारच आहेत. जे काही तुमचे कॉस्ट कटिंग मटेरियल आहे ते आफ्टर दॅट तुम्ही टाईल मध्ये थोडीशी कटिंग करू शकता. ते मग आम्ही तसं लोकांना कन्व्हिन्स करतो की तुम्ही टाईल मध्ये करा, ग्रेनाइट मध्ये करा, खिडक्यांमध्ये करा, पायपिंग मध्ये करा. पण हे जे आहे, हा जो बेस आहे तुमच्या घराचा, स्टील, सिमेंट, ऍग्रिगेट आणि विटा, ह्या म्हणजे ह्या परमनंट राहणाऱ्या आहे. याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची कॉस्ट कटिंग न करता याला सगळ्यात चांगलं कसं बनवता येईल ते आपण पाहू. बरोबर. सो पुढचा प्रश्न असा येतो की एक इंजिनियर म्हणून, एक तरुण म्हणून, मास्टर्स केले म्हणून, अशा वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह मधनं मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं तर कुठले मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर येतात की ज्या मुद्द्यांवर
काम केलं गेलं पाहिजे जर बुलढाणा जिल्ह्याला एक आपल्याला चांगला डेव्हलप्ड आपल्याला बनवायचं असेल तर. तर तुम्हाला असे कुठले मुद्दे वाटतात? आधी जसं कुठल्याही सिटीला जर तुम्हाला ग्रोअप करायचं आहे तर रोड ट्रान्सपोर्टेशन हा खूप मोठा त्याच्यातला मेजर इश्यू आहे. तर रोडचं नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी असणं हे खूप महत्वाचं आहे. रोड्स वरती आधी सगळ्यात जास्त फोकस केल्यानंतरच सगळ्या गोष्टी मग चांगल्या होतील. रोड इन्फ्रास्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि रोजगार निर्मिती जेणेकरून आपल्या इकडे मुंबई पुण्याला सगळ्या कंपन्या जात आहेत, तर काही कंपन्या आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये येऊन इथे रोजगार कसा निर्मित होईल त्याच्या मागे थोडस फोकस करायला पाहिजे, जेणेकरून इथले लोक तिकडे जातील नाही, तिकडची गर्दी कमी होईल आणि आपल्या इकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होईल. बरोबर. हा जर रोड एक भाग झाला, अजून कुठलं वाटतंय सेक्टर त्याच्यामध्ये अजून काम केलं गेलं पाहिजे? MIDC आहे, कंपन्या आहेत, इंडस्ट्रियलायझेशन आपल्या इकडे महत्वाचं आहे खूप, ते झालं पाहिजे. बरोबर. आणि हे सगळं करताना शासनाकडनं काय अपेक्षित, शासन कसं मदत करू शकेल या तुमच्या विजन? शासनाच्याकडनं एकच अपेक्षा आहे आता की सगळ्या मोठमोठ्या कंपन्या पुणे आणि मुंबई अशा ठिकाणी न नेता थोडासा ग्रामीण भागाकडे पण त्या कंपन्या कशा येतील, लोक कसे काय इकडे डायव्हर्ट होतील, त्याचा थोडासा विचार शासनाने करायला पाहिजे. तुमच्यासारखे इंजिनियर आता पुन्हा इकडे वळलेले, त्यामुळे माझ्या मते बाकीची पण डेव्हलपमेंट हळूहळू सुरू होईल. दुसरं, या फील्डमध्ये आता जे तुमचे तरुण मित्र येतात, तुमचे नवीन तरुण इंजिनियर्स येतात, पुढची पिढी येते असं काही म्हणू त्याला, तर त्यांना एक काय म्हणतो मित्राच्या नात्याने जर सल्ला द्यायचा असेल तर काय तुम्ही सल्ला द्याल सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये येण्यापूर्वी? सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये येण्यापूर्वी त्यांना आपण हेच सांगू शकतो की तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये प्रॅक्टिस वगैरे करून मगच इकडे जळगाव वगैरे किंवा कुठेही तुम्हाला शिफ्ट व्हायचं आहे तर एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे. तर तो एक्सपिरियन्स घेऊनच या फील्डमध्ये या. बरोबर. सगळ्यात आधी पहिला महत्वाचा एक्सपिरियन्स आहे. बरोबर. तुम्ही ऑनलाईन मध्ये काही लेक्चर करसाल 2-3 वर्षाचे, त्याला काही फायदा नाहीये. तुम्ही फील्ड वरती काम करूनच या फील्ड मध्ये या. बरोबर आहे. दुसरा, आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो प्रोजेक्ट करताना एक वेगळा आनंद, समाधान वाटला, अभिमान वाटला? सर, एक जळगाव जामोदलाच आम्ही मोदी सरांनी आणि आम्ही एक दत्त मंदिराचा मोठा प्रोजेक्ट केलेला आहे G+4 बिल्डिंगचा. त्याच्यामध्ये खूप चॅलेंजेस होते, साईड पण कंजेस्टेड ठिकाणी होती, पण तो प्रोजेक्ट विदिन अ इयर मध्ये आम्ही कम्प्लीट केला. वा. आणि चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता तो, एक आयकॉनिक प्रोजेक्ट होता. दुसरं, कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये सिमेंट आणि स्टील हे 2 महत्वाचे घटक असतात. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता, काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? सगळ्यात पहिले तर सर आपण स्टील पाहतो की हे कंपनीचं स्टील आहे की नाही आहे, कारण की आता याच्यामध्ये डुप्लिकेट कंपन्या पण भरपूर येत आहेत. की म्हणजे समजा आता मी एखाद्या ब्रँडेड कंपनीचं स्टील वापरलं, पुढे जाऊन काही इश्यू आला त्याच्यामध्ये तर आपण कंपनीला कॉन्टॅक्ट करू शकतो. काही नागपूर बेस्ड कंपन्या आहेत तर त्यांच्या स्टील मध्ये काही झालं तर त्याची रिस्क कोण घेणार? आणि IS स्टँडर्ड आहे जे आपलं 456, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत. तर ते नॉर्म्स कोण फॉलो करते आहे, त्याच्यानुसार स्टील तयार होत आहे नाही होत आहे, TMT आहे नाही आहे, त्या सगळ्या गोष्टी पाहूनच आपण ते स्टील तिथे युज करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय तुमच्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? सर, मी 2019-20 पासून आयकॉन स्टील. मग कसा आहे तुमचा अनुभव आयकॉन स्टील बद्दलचा? चांगला आहे. स्टील मध्ये म्हणजे जे आहे स्टँडर्ड आहे ते सगळे फॉलो होत आहे. स्टील पण चांगला आहे. जे लेबर लोक साईड वरती काम करतात त्यांच्याकडनं पण पॉझिटिव्ह आहे, काही कंप्लेंट नाही आहे. व्हेरी गुड. सगळं पॉझिटिव्ह. सो हे होते इंजिनियर अक्षय गोंड, आणि खरं तर मास्टर इंजिनियर म्हणलं पाहिजे, त्यांनी मास्टरिंग सुद्धा केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे विजन आहे आणि एक भारताचं सुद्धा एक चांगल्या डेव्हलप्ड कंट्रीसाठी की ते तरुण यांच्यासारखे पुन्हा एकदा पुन्हा गावी परत आले पाहिजेत, तिथले डेव्हलप झाले पाहिजेत, आणि तेच विजन घेऊन तुम्ही सुद्धा पुन्हा आलेले आहात. सो येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.